लोकमत अहिल्यादेवी पुरस्काराने गुणवंत खेळाडूंचा तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय। लोकमाता अहिल्यादेवी पुरस्कारानं गुणवंत खेळाडूंचा सन्मान, प्रभाग क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न। खेळाडूंनी अहिल्यादेवींच्या शौर्याची गाथा अंगीकारावी, आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा लोकमाता अहिल्यादेवी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसंच प्रभाग क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते। त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की खेळाडूंनी लोकमाता अहिल्यादेवींच्या शौर्यगाथेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावं। त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि नेतृत्व गुणामधून प्रेरणा घेऊन प्रत्येक खेळाडूनं समाजासाठी आदर्श निर्माण करावा असं मत त्यांनी व्यक्त केलं। आमदार जगताप पुढे म्हणाले की आज पतसंस्थांवर लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेनं आपल्या प्रामाणिक आर्थिक व्यवहारातनं सभासदांचा आणि ग्राहकांचा विश्वास समाधान केला आहे। नावाला साजेचं कार्य कायम ठेवून ही पतसंस्था समाजासाठी आदर्श ठरत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। या कार्यक्रमामध्ये गौरी कुल्हाळ हिला धावण्याच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं। तसंच ज्ञानेश्वरी ढवण हिनं कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करत हरियाणामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं। विलास भोजने यांना मॅरेथॉन रनर म्हणून विशेष गौरव देण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवक संपत बारसकर, सागर बोरुडे, कुमारसिंह वाकळे, नगरसेविका दीपाली बारसकर आणि शारदाताई ढवण यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशूर नरोटे हे होते। पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव कसबे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर कसबे, तसंच रानबा पाटील कसबे, बाळासाहेब बारसकर, सतीश बारसकर, किरण बारसकर, रंजना गायकवाड, विलास भोजने, अनिल ढवण, किसन कसबे, दिलीप तागड, रंजना कसबे, ज्योती भोजने आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक चेअरमन साहेबराव कसबे यांनी केलं तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कसबे यांनी मानलं। आशूर नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पतसंस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देणं ही एक चांगली परंपरा आहे। यावर्षी खेळाडूंचा गौरव करून पतसंस्थेनं क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलं असंही त्यांनी नमूद केलंय। इकडे अर्ध दे, तिकडे अर्ध दे जातात, ठीक आहे, त्याच्याने काही होणार नाही, पण आपल्या सर्वांना याच्यामध्ये सतर्कता बाळगणं, हे कायम तो विचार हा प्रज्वलित ठेवणं हे महत्वाचं असतं। म्हणजे आज लोकांना काय असतं, एखादा विषय म्हणजे आज एखादा समजा उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं काम असतं, खराब असल्याबरोबर चावचाव होते, पण ते झालं का परत त्याच्यावर चर्चा नसते। पण तो कसा प्रश्न मार्गी लागला, कशा पद्धतीने चाललं, एखाद्या विषयाचं गांभीर्य आणि त्याच्याकरता कुणी किती कष्ट घेतले हे काय स्मरणात राहिलं पाहिजे। जसं भारत देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेक लोकांनी स्वतःची प्राणाची आहुती दिली, पण ठराविक लोकांचं फोटो आज आपण त्याला फक्त पुण्यतिथी जयंती करतो, पण आज भगतसिंगांसारखे ज्यांचं नावच पुढं शहीद भगतसिंग लावलं त्यांचं स्मरण सुद्धा आपण केलं पाहिजे। त्या लोकांनी सुद्धा अल्पावधीच्या वयामध्ये त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। या लोकांचं स्मरण आपण करत नाही, पण कोणाच तरी फोटो छापून आणले, ते रोज फोटो खिशात असतात लोकांच्या, निवडणुकीला त्या फोटोंचा वापर जास्त होतो। निवडणुकीला झाला ना फोटोचा वापर ते प्रत्येकाच्या खिशात असतात ते फोटो, पण ते ठराविक लोकांचा उपयोग नाही, ठराविक लोकांचा। पण ह्या देशाकरता कुणी काय योगदान दिलेलं हे देखील महत्वाचं असतं, म्हणून हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे। या माध्यमातून कुठेतरी आज ही पतसंस्था पुढे घेऊन जाणं, या पतसंस्थेच्या माध्यमातून सातत्याने अहिल्यादेवी होळकरांचा विचार मांडणं, आजचा कार्यक्रम देखील आपण पुरस्कार आता त्यांच्या नावाने केला, एक चांगली प्रेरणा आणि ऊर्जा ह्या नावातून आपल्याला मिळत असते। पण आपण सर्वांनी अशा अनेक ज्या भारत भूमीमध्ये ज्या लोकांचं कार्य होतं, ज्या लोकांनी या भारताकरता, याच्या अखंडतेकरता, धर्माकरता ज्यांनी योगदान दिलं असेल, हा संपूर्ण विचार आपल्याला भविष्यामध्ये अखंडरित्या आपण कुठेतरी प्रज्वलित ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि आजच्या दिवशी देखील आपल्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम दरवर्षी याच्यामध्ये अधिकची भर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला सर्वांना मिळून कशी घालता येईल आपण यामध्ये प्रयत्नशील आपण राहू। आज आपल्या जिल्ह्याला एक चांगलं नाव मिळाल्यानंतर तिची एक दिशा सुद्धा बदलली, एक दशा सुद्धा बदलण्याकरता हा प्रामाणिकपणे प्रयत्न आपला जिल्ह्याकरता आपला चालू राहणार आहे। म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून सर्वांचे पुरस्काराचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व संस्थेच्या कार्यकर्ता देखील आपल्या सर्वांना, पाटलांना, माऊलीला, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।
रोजी आपल्याकडे जवळपास 800 सभासद आहेत. शेअरच्या रूपात 13.5 लाख रुपये आपली ठेव आहे. तसंच बँकेत गुंतवणूक 2 कोटी आहे. ठेवी आपल्या 3 कोटी 65 लाख आहेत. कर्ज वाटप 3 कोटी 10 लाख आहे. सतत संस्था नफ्यात आहे. ठेवीचा सरासरी व्याजदर आपल्याला 8% पडतो. कर्जाचा व्याजदर 12% पडतो. 4% आपली संस्था उत्तम रीतीने काम करत आहे. तसंच नवनिर्वाचित आपले जेवढे संचालक आहेत ते कोणी भत्ता घेत नाहीत, ही एक घोषणाची बाब आहे. तसेच संस्था स्वतःच्या इमारतीत आहे. एकंदरीत संस्थेचं अतिशय चांगलं काम आहे. संस्थेने ठेवीच्या तुलनेत कर्ज वाटप 78% इतकं केलेलं आहे आणि एकंदर आज अतिशय सुंदर अशा प्रकारचं कामकाज आपल्या पतसंस्थेचं चालू आहे. एवढं बोलून मी माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेची स्थापना कैलासवासी बाबुराव कुशाबा कसबे यांनी सन 1991 साली केलेली आहे. सध्या संस्थेकडे 800 सभासद असून ठेवी रुपये 365 लाख असून कर्ज रुपये 310 लाख आहे. संस्था सतत नफ्यात आहे. संस्थेमध्ये कोणीही संचालक भत्ता घेत नाहीत. संस्था स्वमालकीच्या इमारतीत उभारलेली आहे. संस्थेने या वर्षापासून गुणवंत पाल्याचा लोकमाता अहिल्यादेवी पुरस्कार सुरू केलेला आहे. या कार्यक्रमास नगर शहराचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण त्यांच्या उपस्थित केले होत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या वतीने वार्ड क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवक श्री संपत बारसकर, सो दीपालीताई बारसकर, शारदाताई ढवण व डॉक्टर सागर बुर्डे यांचा सुद्धा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. संस्थेच्या वतीने नवीन सोने तारण व्यवस्था सुरू करण्याचा सर्व संचालकाचा मानस आहे आणि तो या वर्षी अंमलात आणला जाईल. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.